तुम्ही देखील शेजारच्यांसोबत देवाणघेवाण करता का? म्हणजे काय, घरामध्ये काहीतरी बनवलं तर त्यांना चाखायला देतात का? हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आज मला बनवायचं होतं कुकरमध्ये पालक पनीर. त्यासाठी थोडं तेल टाकलंय, एक कांदा, टोमॅटो, लसूण, 7 ते 8 काजू, 2 मिरच्या हे सगळं छान परतून घेतलं. वरतून मग स्वच्छ धुतलेला पालक जो आहे तो टाकला आणि एक शिट्टी काढून घ्यायची कुकरची. त्यानंतर घरात जे बेसिक आपले गरम मसाले असतात ना, ते सगळे टाकले आणि छान भाजून घेतले. त्यामध्ये बडीशोप सुद्धा होती. त्यानंतर हे सगळं मिक्सरला लावत असताना जरा पालक जो होता तो सगळा उडाला. हे असं सगळं होत असतं जेव्हा व्हिडिओ शूट करतो. इतकं इझी नाही आहे, म्हणून व्हिडिओला लाईक नक्की करत जा. त्याचबरोबर आता कुकरमध्ये ना आधी तेल टाकलं, मग थोडं बटर टाकलं, म्हणजे 1 चमचा बटर टाकून जो आपण गरम मसाल्याची पेस्ट होती ती टाकून नंतर आपली जी पालक प्युरी आहे ती टाकून छान होऊ दिली. आणि त्याचबरोबर आपलं जे पनीर होतं तेही बटरमध्ये थोडं सॉटे केलं आणि मग ते पनीरही त्याच्यामध्ये ॲड केलं आणि छान आता मंद गॅसवरती आपल्याला पालक पनीर होऊ द्यायचे. त्याचबरोबर पराठे बनवायचे होते ते बनवून घेतले. सगळ्यात शेवटी 1 चमचा बटर घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट पावडर म्हणजे जे मिरची पावडर असते ती टाकून छानपैकी तडका दिला वरतून पालक पनीरला आणि आपलं पालक पनीर जे आहे ते रेडी आहे. चला तर मग वाट कसली बघताय, पटकन लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मला फॉलो करा. बाय.